जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे झाले असून विना हेल्मेट धारकांविरुद्ध पोलिसांनी धडक कार्यवाही सुरू केली आहे। या कार्यवाहीतून सटाणा शहरात जवळच्या जवळ प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडून दंड आकारणी थांबवावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रभारी पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची भेट घेतली। सटाणा पोलीस स्टेशनकडून हेल्मेट सक्तीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी वाहतूक अभियानात रिद्धी सिद्धी पेट्रोल पंप या पॉइंटवर केलेल्या कार्यवाही दरम्यान विना हेल्मेट 116 केसेस करण्यात आल्या आणि त्यातून 58,000 तर विना सीट बेल्ट व इतर 94 केसेसमधून 18,800 रुपये असा एकूण 76,800 रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती प्रभारी पोलीस अधिकारी सोनाली कदम यांनी दिली। नागरिकांकडून दंड वसूल करणे हे आमचे प्राधान्य नसून नागरिकांनी हेल्मेट वापरायला सुरुवात करणे हा उद्देश आहे, असे सांगून स्वतःच्या जीवाची पर्वा करून हेल्मेट वापरावेत। विना हेल्मेट कार्यवाहीमध्ये होणाऱ्या दंडाइतकीच हेल्मेटची किंमत आहे, म्हणून सर्व नागरिकांनी हेल्मेट वापरून सहकार्य करावे असे आवाहनही कदम यांनी केले आहे। गाडी लावा पावती फाडा हा प्रकार थांबवावा। तालुक्यातील भाजपा वगळता सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी प्रभारी पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची भेट घेऊन बागलाण तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने शहरात हेल्मेट सक्ती करू नये, बाहेर गावाहून येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकलस्वारास सक्ती केल्यास आमची हरकत नाही। शनिवार बाजाराचा दिवस असल्याने बहुतांश शेतकरी असल्याने त्यांना हेल्मेट सक्ती करू नये, पावती फाडण्यापेक्षा पहिल्यांदा समजदारीने घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लालचंद सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, माजी नगरसेवक भाऊसाहेब राजे, दगाजी सोनवणे, रत्नाकर सोनवणे, बाजार समितीचे माजी संचालक शरद शेवाळे, आरपीआयचे किशोर सोनवणे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सुनील सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक रौंदळ यांनी दिला आहे। हेल्मेट सक्तीच्या संदर्भात ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनानं लोकांवर सक्ती सुरू केलेली आहे ती अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक आहे। अचानक काल परवा कुठेतरी जाहीर केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी लोकांना अगदी गुन्हेगारासारखं त्या ठिकाणी वर्तन दिलं जातं, त्यांना लोकांना अडवलं जातं, त्यांच्याबरोबर बाया पोरी बापडी असतात त्यांना त्या ठिकाणी रडवलं जातं। भर रस्त्यावर असा प्रकारचा पोलिसांचा हा सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगारासारखं वागवण्याचा जो काही प्रकार चालला तो अत्यंत निंदनीय आहे आणि चुकीचा आहे। आपण हेल्मेटची सक्ती जरूर करा, परंतु लोकांना त्या संदर्भामध्ये जनजागृती करा, त्यांना काहीतरी सवलत द्या, 1 महिना 2 महिने त्यांना वेळ द्या आणि त्यानंतर हेल्मेटसाठी त्या सक्ती करावी। शहरामध्ये एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी जर हेल्मेट वापरावं लागलं तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आणि दंडाची जी काही आकारणी त्याच्याकडून जे केली जाते ती 500 रुपयेप्रमाणे आम्हाला असं समजतं की दंड आकारला जातोय, हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे। 500 रुपये जर दंड तुम्ही आकारा, एकीकडे केंद्र शासन 500 रुपये महिना द्यायची घोषणा करतं आणि एका सर्वसामान्य माणसाकडून तुम्ही 500 रुपये दंडाचे आकारणार म्हणजे तुम्ही लोकांकडून हा महसूल गोळा करतात राज्य चालवण्यासाठी। अशा पद्धतीचं जर वर्तन असेल तर चुकीचं शेतकऱ्यांचे आणि या ठिकाणी बाकी जे काही चुकीचे गोरखधंदे सुरू आहेत त्याकडे मात्र पोलीस प्रशासन डोळेझाक करत आहे। रात्री अपरात्री पहाटे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाळू वाहतूक असेल, मटकावाले असेल, गुटखावाल्यांचा विषय असेल, या सगळ्या घरपुड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहेत। त्या गुन्हेगारांकडे पोलीस प्रशासनानं सक्तीनं त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि केवळ सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नये असं आम्ही आवाहन सर्व पक्ष या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करतो आहोत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने हेल्मेट सक्ती करण्यात आलेली, हेल्मेट सक्ती जी करण्यात आलेली त्याचा आमचा विरोध नाही आहे, पण ज्या अटी घालण्यात आलेल्या त्या अटी थोड्या शिथिल करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे। कारण सर्वसामान्य नागरिक जेव्हा 1-2 किलोमीटर फिरणारे माणसं असतात ते हेल्मेट घालतीलच अशातला भाग नाही आहे। हायवेला तुम्ही हेल्मेटसाठी सक्ती करू शकता, जे तुम्ही दंड आकारलेला आहे 500 रुपये, जे हेल्मेट 350 रुपयाला भेटतं आणि दंड तुम्ही 500 रुपये आकारतात। त्या माणसाला पावसाळा भर पावसामध्ये ज्या शेतकऱ्याची सर्वसामान्य नागरिकची छत्री घेण्याची ऐपत नसते, तो माणूस 500 रुपये एवढं हेल्मेट घेऊन दररोज घेऊन फिरण्याची त्याची तुही ऐपत नाही आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या एकीकडे आता शासनाने सांगितलं शैलेश भाऊने दिले की 500 रुपये शेतकऱ्यांना देणार आणि शेतकऱ्याकडूनच 1000 रुपये वसूल करणार हेल्मेटच्या माध्यमातून, तर हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून आमची एकच विनंती आहे, ज्या काही अटी घालण्यात आलेल्या आहेत
दवाखान्यात जाणारा माणूस असो, ज्येष्ठ नागरिक असो, महिला असो, लहान बाळाला एखादी बाई दवाखान्यात घेऊन जाते, एखादी बाई जाते आणि तिला अडवून हेल्मेटसाठी सक्ती करणे, ती माता भगिनी आमच्या दुपारी एक पाय पडत होती, आम्हाला दवाखान्यात जायचं तरी सुद्धा पोलीस तिला सोडत नव्हती. ही जी आरेरावी आहे ही आम्ही सटाणा शहरवासी खपून घेणार नाही, हे शासनाने याची दखल घ्यावी. या अशा देव मामलेदारच्या भूमीमध्ये अधिकारी मनात त्रास देत असतील सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, तर कुठल्याही क्षणी आंदोलनाची कुठल्याही सूचना न देता आम्ही रस्त्यावर उतरून या शासनाचा व पोलीस डिपार्टमेंटचा निषेध करू हे त्यांनी ध्यानात घ्यावं. I